नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की कला बसलेली असते. तिच्या मनात विचार येतो की आई असं बोलली, खरंच चांदेकरला असं वाटायला नको की आपण त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय. त्याचे पैसे लवकरात लवकर द्यायला हवे. तर तिकडे नैनाला फोन येतो. ती उठते व फोन घेते. बघते कुणाचा आहे आणि म्हणते, वाटलंच हाच असणार, आणि उठून बाहेर येते व फोन उचलताच ती म्हणते, बोल. तर तो सौरभ बोलतो, तू बोल. नैना म्हणते, फोन तू केलाय ना, तर तू बोल. सौरभ बोलतो, आवाज खाली आण, नाहीतर तुझी अशी हालत करीन की बघ मग. नैना म्हणते, सॉरी, पण अरे माझं लग्न झाले आता. माझा नवरा असतो, माझ्या शेजारीच झोपलेला असतो तो. त्याला जर समजलं तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे सगळ्यांना समजलं ना, तर तुला यातलं काहीच मिळणार नाही आहे. त्यावर सौरभ बोलतो, ते आज ना उद्या सगळ्यांना समजणारच आहे. पण तू जर मला असं लटकून ठेवशील ना, तर बघ मग मी तुझी अशी अवस्था करीन ना की चांदेकर तुला घरात काय कोल्हापुरात पण नाही ठेवणार. आणि म्हणतो, खाली ये, मला भेटायचं आहे तुला, मी इथे खाली उभा आहे. नैना म्हणते, म्हणजे तू चांदेकर मेन्शन आला काय? तो म्हणतो, हां. तर नैना म्हणते, आले. तर तिकडे कलाला कंटाळा आलेला असतो डिझाईन्स करून, आणि ती पण मग खाली यायला निघते. नैना जाते सौरभकडे. सौरभ म्हणतो, हे बघ मला पैसे हवेत. नैना म्हणते, हो देणार आहे मी. आणि नैना सौरभला कसं तरी काढून देते. तर तिकडे कला खाली येते व बाहेर जाते आणि विचार करत असते, पैसे कसे जमा करू? डिझाईन्सचे पैसे तर देऊ शकत नाही आहे, वचन दिलं आहे ना सरोज मॅडमला. तर तिकडे अद्विकला जाग येते आणि तो बघतो, कला तर इथे नाही आहे, डिझाईन्स पण इथेच आहेत, मग गेली कुठेही. आणि मग तोही खाली येतो. बघतो दरवाजा उघडा आहे आणि मग तोही बाहेर येतो आणि बघतो तर कला बाहेरच उभी आहे. तिच्याकडे जातो आणि बोलतो, एवढ्या रात्रीचं बाहेर काय करते? दार पण उघडं ठेवलंय. तुझ्यामुळे चोर शिरतात हा घरात. त्यावर कला बोलते, चोर होते का ते? आणि राहिली थोडा वेळ दार उघडं तर काही फरक नाही पडत. त्यावर अद्विक बोलतो, तुझ्या नकळत काही जर झालं तर काय करणार आहे तू? तर कला बोलते, माझं मी बघून घेईन. आणि चांदेकर, तुला काही खायला हवं तर ते मी बनवून देते, पण माझं डोकं खाऊ नको. त्यावर अद्विक म्हणतो, तुला असं का वाटतं की सगळ्यांना घरातल्यांना सगळ्या घराच्या भार तुझ्यावर आहे? तू नसली की सगळं बरं राहीन. त्यावर कला बोलते, बास झालं आता, माझी इच्छा संपली आहे ऐकून घ्यायची. नंतर अद्विक बोलतो, कसलं टेन्शन आलंय ग तुला? मग कला बोलते, रे तू आमचं घर सोडवलं तर त्याचे पैसे नको का द्यायला तुला? ते कसे जमा करू ना हेच टेन्शन आले. मग अद्विक म्हणतो, ठीक आहे, बरं चला आता माझ्यासाठी कॉफी कर. बरं जाऊन दे, मीच करतो. त्यावर कला बोलते, तू आणि कॉफी? मग अद्विक बोलतो, का नाही? सगळी कामं तू एकटीच करू शकतेस का? मी करू शकत नाही का काही? त्यावर कला बोलते, असं काही नाही आहे, माझी खात्री आहे की तू कॉफी करू शकतो, पण माझी ही खात्री आहे की तू तिपटीने पसारा घालशील तिथे. त्यावर अद्विक म्हणतो, किती तो ओव्हर कॉन्फिडन्स, आणि म्हणतो, ठीक आहे, तुझ्या सुपरविजन खाली करतो. चालेल, तुला स्वतःला तरी खात्री आहे ना? आणि घरात जायला निघतात तेवढ्यात आवाज येतो नैनाचा. आणि कला बोलते, चांदेकर, आवाज ओळखीचा वाटतोय ना? आणि ते दोघेही त्या आवाजाच्या दिशेने जातात तर बघतात नैना येऊ राहिली आहे तिकडून. त्यावर कला बोलते, नैना ताई, तू इकडे कशी आणि बाहेर का थांबली आहे? एकटी काय करत होती? तर नैना म्हणते, काय करत होती म्हणजे? हा काय प्रश्न आहे कला? माझे पाय आखडले होते म्हणून म्हणलं थोडा वेळ मोकळे करायला गेले होते. का नाही जाऊ शकत? अगं ताई, जाऊ शकतेस, पण पाय आखडले होते तर घरात मोकळे करायचे ना, हॉलमध्ये किंवा गार्डनमध्ये. बाहेर जायची काय गरज होती? त्यावर नैना म्हणते, कला, हे बघ, प्रत्येक वेळीसारखं हे मला बोलणं बंद करा आता. आणि कलाशी वाद घालून नैना निघून जाते. आणि कला अद्विकला म्हणते, चांदेकर ही नक्कीच कोणाशी तरी बोलत होती, मला ना काहीतरी गडबड वाटते. आणि नंतर कला आणि चांदेकर दोघेही घरात जातात व दार लावून घेतात.